गरिबीशी झुंज देणाऱ्या कुटुंबाचा आधार हरपला. गिरणा नदीत बुडालेल्या 19 वर्षीय युवकाचा मृतदेह अखेर सापडला. देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे गुरुवारी दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमय झाला आहे. क्रिकेट खेळल्यानंतर मित्रांसोबत गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेला 19 वर्षीय तरुण खोल पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार कल्पेश हंडोरे वय 19 वर्षीय हा आपल्या मित्रांसोबत दुपारच्या सुमारास क्रिकेट खेळत होता. खेळ संपल्यानंतर उन्हाची तीव्रता अधिक असल्याने तो मित्रांसह महालपाटणे येथील गिरणा नदी पात्रात थंड पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. मात्र पोहत असताना कल्पेश अचानक खोल पाण्यात गेला आणि काही क्षणातच तो मित्रांच्या नजरेआड झाला. मित्रांनी आरडाओरड करत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बराच वेळ शोध घेऊनही त्याचा कुठलाही मागमूस लागला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात मोठी गर्दी झाली. मालेगाव अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विनय देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर अग्निशामक दलाने नदीपात्रात उतरून शोध मोहीम राबवली असता कल्पेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर घटनास्थळी एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. देवळा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी देवळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे कल्पेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सांगितले जात आहे. गरीब परिस्थितीत दिवस काढणाऱ्या या कुटुंबाचा तरुण आधार कायमचा हरपल्याने महालपाटणे परिसरात शोककळा पसरली आहे. आईवडिलांचा आक्रोश पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले आहेत. S9 न्यूजसाठी शरद भाटेवाल, महालपाटणे. हॅलो शरद, आपण त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहात? हो, मी शरदजी घटनास्थळीच उभा आहे आणि बघितलं तर आपण जशी जी माहिती आपल्याला मिळते, गिरणा नदीने हा एक पद्धतीने 19 वर्षीय मुलाचा अचानक त्या ठिकाणी तो बेपत्ता झालेला आहे. नक्की काय खरी परिस्थिती आहे, काय नक्की सांगाल? कल्पेश नावाचा मुलगा हा क्रिकेट खेळत होता दुपारी 3 वाजेच्या दरम्यान. अच्छा. त्यानंतर उन्हाचा उकडा असल्याने तो मित्रांसमोर या समोरच्या दृश्यात या गिरणा नदीच्या तीरी पोहण्यासाठी मित्रांबरोबर आला. काही वेळाने तो मित्रांना समोर दिसत होता, परंतु अचानक तो खाली बुडाला असं प्रथमदर्शी माहिती मिळत आहे. यासाठी देवळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनय देवरे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते पण या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. शरदजी, युवक नेमका कोणत्या ठिकाणी असा उतरलेला होता की तिथं काही खोल जागा होती का? नक्की काय तिथली परिस्थिती आहे? आपण इथून दृश्यातून बघू शकता की इथून साधारणतः 20 ते 25 फुटाचं अंतर आहे खाली आणि इथं खोल खड्डा आहे आणि याच ठिकाणी तो समोर पोहत होता. ही घटना नेमकी किती वाजेच्या सुमारास घडली? साधारणतः 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या युवकाबद्दल अजून काही मित्र त्यांच्या सोबत होते का, उपस्थित होते का? खरं तर बघायला गेलं 4 ते 5 मित्र हे त्यांच्याबरोबर पोहत होते त्या मुलाबरोबर. परंतु तो बुडत असताना ते बघितल्यावर ते मुलं एकंदरीत घाबरले आणि ते पळून गेले. माहिती समोर येते आहे. अच्छा, नदीपात्रात पाण्याची एकंदरीत खोली किती असल्याची माहिती काही मिळते का? एकंदरीत बघितलं तर नदीच्या पाण्यापासून ते खाल खोलीपर्यंत 15 ते 20 फुटाचं एक अंतर समजलं जात आहे. अच्छा, स्थानिक नागरिकांनी काही सुरुवातीला तिथून काही प्रयत्न केलेत का? हो, इथील काही तरुण जे युवक होते त्यांनी 4 ते 5 युवकांनी उड्या घेत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलंही यश त्याच्या हाती लागलेलं नाही. बचाव पथक काही घटनास्थळी पोहोचले आहे का? पथक आताच पोहोचले आहे आणि ते थोड्या वेळात मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करणार आहात. परिसरात याआधी अशा काही घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत? इथूनच 1 किलोमीटर अंतरावर गिरणा नदी धरण आहे. तिथे सुद्धा काही प्रमाणात मागील 1-2 वर्षापूर्वी अशाच घटना घडल्या होत्या. सुद्धा बेपत्ता झालेले आहेत आणि त्यांचा शोध अग्निशामक दलाच्या युवकांनी शोधून काढलेले आहेत. 4 ते 5 घटना घडल्या आहेत. अच्छा, युवकाच्या कुटुंबाची साधारण परिस्थिती कशी आहे?
युवकाची कुटुंबाची साधारण परिस्थिती बघितली तर खूप हालाकीची अशी परिस्थिती आहे. रोज नवरा बायको हे कामाशिवाय त्यांना रोजंदारी म्हणजे उपजीविका त्याच्यावरच आहे. लोकांच्या कामाला जाणे आणि उपजीविका भागवणे एवढ्यातून त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह करत होतं. खरं तर बघितलं तर खूपच एक दुःखद घटना अशी आहे की एकुलता एक मुलगा आज त्यांना सोडून गेलेला आहे. असं प्राथमिक माहिती मिळते. जर आपण बघितलं तर इतकी मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे. पुनरुक्ती जर अशी घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून नदीपात्रात काही इशारा फलक किंवा सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल का? नक्कीच शरदजी, इथे प्रशासनाकडून खोलबागेचं सूचना फलक वगैरे लावण्यात यावे, ही एक प्रमुख गावकऱ्यांकडून मागणी होत आहे. सध्या घटनास्थळी काय आता परिस्थिती आहे? परिस्थिती आत्ताच युवक दाखल झाले आहेत अग्निशामक दलाचे अच्छा. आणि स्थानिक काही त्यांना मदत करत आहेत. युवक इथे आपण दृश्यातून बघू शकता, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. खूप खूप धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. बेटांनी कल्पेशचा मृतदेह हा मिळाला आहे. या प्रयत्नासाठी मालेगावहून एक त्यांचा ग्रुप आहे, तेरणा म्हणून एक ग्रुप आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. त्यांनी या मृतदेह काढण्यासाठी खूप रेस्क्यू असं ऑपरेशन केलं आणि त्याच्यातून हा मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. आपका नाम बताइए. मेरा नाम जो है अहमद अतर अब्दुल मालिक है और मालेगांव शहर जो है तारे के नाम से जो है मुझको जानता है। और हमारा जो है एक अदारा है, संस्था है किला तैराक ग्रुप, और हमारा कॉन्टेक्ट नंबर है 814049495012। तो आप जो है पूरे महाराष्ट्र में कहीं पे भी कोई मामला हो तो हम फ्री ऑफ चार्ज बिला मुआवजा यानी काम करते हैं। आप हमारे से जो है खिदमत और सेवा ले सकते हैं। हमारा जो है कोई चार्ज नहीं है, जो भी यानी गाड़ी का किराया है वो होगा, सिर्फ आपको वो देना रहेगा। जैसा कि अभी साहब ने बताया कि इन लोगों को जो है एक कॉल किया और हम लोगों ने आकर यहाँ पे जो है 5 मिनटों के अंदर जो बच्चा डूबा हुआ था 16 साल का 19 साल का जो नौजवान था, उसको 5 मिनटों के अंदर जो है 20 से 25 फीट पानी के अंदर से जो है निकाले और अभी वो इनके ताबे में दे दिए पुलिस साहब के। अब आगे की कार्रवाई जो है पुलिस वाले करेंगे। धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.